श्रीराम. आज आपण 18व्या अध्यायातल्या 68 आणि 69 ह्या 2 श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या हे आपण समजून घेतो आहोत. ह्याच्यामध्ये एक हा वेगळा विषय आहे की गीता वाचन, त्याचं श्रवण, पठण, मनन हे काय उद्देशाने व्हायला पाहिजे, ते भगवंतांना काय अभिप्रेत आहे ते ह्या 2 श्लोकात आणि त्याच्यावरच्या ज्ञानेश्वरांच्या ओव्यात आलेलं आहे. तर पहिला श्लोक 68वा बघा. य इदं परमं गुह्यं मत् भक्तेषु अभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैष्यति असंशयः. म्हणजे तो मलाच येऊन मिळतो असंशय, संशय ठेवायचा नाही त्याच्या बाबतीत. हे भगवंतांचं आश्वासन आहे. कशाबद्दल म्हटलंय त्याने, तर जो कोणी या गीतेमध्ये परमं गुह्यम, अध्यात्मशास्त्र हे गुह्यशास्त्र आहे, आत्म्याविषयीचं शास्त्र आहे. आत्मा गुह्य असल्यामुळे त्याविषयी जे सांगितलेलं आहे ते ही गुह्य, गुह्यतर, गुह्यतम असं म्हटलेलं आहे. तेव्हा हे शास्त्र जो माझ्या भक्तांना समजावून देतो तो माझ्याकडेच येतो, असा श्लोक आहे. तर त्याच्यावरच्या ओव्या ज्या आहेत त्या आपण बघूया. मूळ ज्ञानेश्वरी बघूया आणि त्याच्यावरती अभंग ज्ञानेश्वरी त्यांनी अर्थ कसा घेतलाय तोही बघूया. म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटोनी गाडोरा, वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासादू जो झाला, आणि श्रवणेच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा, वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा. जे काय केलं त्यांनी, हे भक्तीचं मंदिर उभारलेलं आहे गीतेच्या रूपाने. त्याला पाया कशाचा आहे, तपाचा पाया आहे. ह्याचा अर्थ आपण समजून घ्या. गीता वाचायची म्हणजे नुसतीच वाचून समजणार नाही, त्याला तप पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. कायिक, वाचिक, मानसिक, ध्यान, नाम असा तपाचा पाया असल्याशिवाय वरती भक्तीचं मंदिर उभारणार नाही. म्हणून तपाचा पाया, पाया सुद्धा कसा आहे, दृढ पाया आहे. 4 दिवस केलं तर पुढे पुन्हा सोडलं असं नाही. एकदा हा वसा घेतला की तो सतत केला पाहिजे. त्यामुळे तपाच्या दृढ पायावर हे भक्तीचं मंदिर उभारलं. आणि त्याला काय केलं, श्रवणेच्छे रूपी दार सताड उघडाय. म्हणजे अखंड श्रवण जितकं शक्य आहे तेवढं. मग दार बंद नाही आहे, सकाळी 7 ते 8 उघडाय, पुन्हा नाही असं नाही आहे. श्रवणाच्या जिथून जिथून आपल्याला चांगल्या ठिकाणी, श्रवण सुद्धा गोंधळाच्या ठिकाणी जाऊ नये, गोंधळ होतो. एकाने एक सांगितलं, दुसऱ्याने दुसरं सांगितलं, गोंधळ होतो. एका हाती म्हटलं तसं एका व्यक्तीकडून सतत जर सांगितलं गेलं तर ते आपल्या अंतःकरणात पक्क बसतं. त्यामुळे श्रवण इच्छेचं दार हे अखंड उघडं आहे. आणि त्याला कळस कशाचा आहे, ज्या मंदिराला अनिंदा रत्नांचा सुंदर कळस चढवला. म्हणजे पाया कशाचा सांगितला, दार कसं आहे सांगितलं, भक्तीचं मंदिर उभारलेलं आहे. आणि अनिंदा रत्न आहे. निंदा न करणं हे रत्न आहे. पण नाही म्हटलं तरी काही ना काही स्वरूपात निंदाही केली जातेच. कितीही जरी नाही म्हटलं तरी न कळत दोष दाखवला जातो, काही ना काही उद्गार केले जातात. त्यामुळे हे अनिंदकू या लागी सुमनो आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्यगती. त्या स्वामी देखील म्हणायचं, हे ते म्हणाले पण मी अजूनही स्वतःला तपासत असतो की असं आपलं होत आहे का नाही, असं स्वामीजी म्हणायचे. आपल्याला ते विचारच करायला पाहिजे. हे जे रत्न आहे ह्या कळसावर लावलेलं आहे, जे या मंदिर असं चढवलेलं. आता पुढे काय झालं, ऐशा भक्तालयी, हे भक्ताचं आलय म्हणजे मंदिर. चोखटी गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी, म्हणजे हे भक्तीचं मंदिर उभं केलं आणि त्याच्यामध्ये गीता रत्न हाच कुणी ईश्वर त्याची प्रतिष्ठापना केली. म्हणजे गीतेचं जर काय वाचायचं असेल तर आधी भक्ती आहे का, अंतःकरण भक्तीनं भरलेलं आहे का, त्याचं मंदिर उभं करा. आणि मग त्याच्यामध्ये गीता रूपी रत्नेश्वर हा जो ईश्वर आहे त्याची आपण प्रतिष्ठापना करायची आहे. मग एवढं सगळं झालं का बघा. मग म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी आधी सगळं झालं बघा. आणि मग माझ्या सवसाठी तू कशी जगी असं जर केलेलं असेल, झालेलं असेल
तर मग त्याची तुलना माझ्याच करायला लागेल. जे ज्यांनी या प्रकाराने आपल्या भक्तीच्या मंदिरात म्हणजे अंतःकरणात गीतेत सांगितलेलं जे आहे ते सगळं जर का दृढ धरलेलं असेल तर त्याची माझी तुलना सारखीच, तो माझ्याच जोडीचा, एवढं त्याची उंची असं सांगायचं आहे त्यांना. मग माझी या सवसाठी तू कशी जगी, त्याला हे काय म्हणतात बघा इथं आपण. ऐसा सुनिर्मळ भक्तालयी थोर गीता रत्नेश्वर प्रतिष्ठी. नुसतं ठेवलं नाही, आपण देवाची प्रतिष्ठापना करतो. त्याचा ठेवला आणि काढला असं नाही, पद्धतशीरपणे त्याची प्रतिष्ठापना केली की तो आता हलायचं नाही तिथून. त्यामुळे गीता रूपी हा जो अर्थ आहे तो अंतःकरणात दृढ बसवलेला आहे. असा जर असेल मग जगा माझी माझी या तोलाचा होशील तुसाचा. हे किती सोपं आहे खरं, म्हणजे भगवंतांच्या तोलाचा व्हायचं. कसं व्हायचं सांगितलं त्याने. असं होता आलं की ते ना पण सारखे शेजारी बसायला हरकत नाही. पण हे सगळं ते जे त्यांनी त्याला सांगितल्यात अटी त्या झाल्या का हे आपण बघायला पाहिजे. आता पुढचं बघा काय त्यांनी सांगितलं. का जे एकाक्षरपणेसी त्रिमार्कची कुशी प्रणवू होता गर्भवासी साकडला. तो गीतेची ओहाळी वेद बीज नेले पाहुळी की गायत्री पुली पळी श्लोकांच्या आली. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, हे वेद बीज काय आहे, ओंकार. ह्याच्यावर ते काय म्हणतात बघा. अ उ म या 3 मातृकांच्या कुशी होता गर्भवासी सापडला. या 3 मातृकांच्या कुशीमध्ये गर्भवासात सापडला कोण, एकाक्षर रूपे ओंकार. हा ओंकार जो आहे तो एकाक्षरच आहे. ते काय हे जे ओंकार मूळ बीज वेदांचे. जो वेद आले कशातून, मूळ एकच ओंकार. त्या ओंकारातून हे सगळं शब्द निर्माण झाले, वेद निर्माण झाले. त्यामुळे वेदाचं बीज ज्याच्यातून निर्माण झालं तो हा एकाक्षर रूपी ओंकार जो आहे. तयाचाची वेल विस्तार वाढला गीता रूपे भला ऐसे जाण. हे जी गीता दिसतीये ना ते ओंकाराचं जे बीज आहे त्या ओंकारातून हे सगळं गीताचे श्लोक निर्माण झालेले. त्याचं मूळ काय असं विचारलं तर वेदाचं बीज असलेला ओंकार ते मिळाय त्याच्यातून आलेले. आणि मग श्लोक रूपी फुली फळी पाही जणू गायत्री ही प्रफुल्लित. गायत्री कशी आहे, प्रफुल्लित, चेहरा पाडून बसलेली नव्हे, प्रसन्न आहे. अशी जी गायत्री आहे ती या श्लोकाच्या रूपाने फुल्ली फळली आहे. याचं सगळं बघा, वेदाचं बीज ओंकार, त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं आणि त्याला श्लोकरूपी फुलं आलेली आहेत ही गायत्री. आता त्याच्यात त्यांनी इथं काय म्हटलं बघा. प्रणव होता गर्भवासी साकडला तो गीतेची वाडाळी वेद बीज नेले वाळी. आता पुढे ते हे मंत्र रहस्य गीता अशी जी आता गायत्री फुल्ली फळलेली आहे ते गीतेचं मंत्र रहस्य. गीतेला काहीतरी सांगायचं आहे आपल्याला, जे गूढ आहे ते सांगते गीता. हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता. आता गीतेत सगळं आहे, कबूल आहे, पण ते बाहेर मिळालं पाहिजे ना. ते जर मिळालं नाही तर काय उपयोग आहे. जमिनीमध्ये पुष्कळ उदंड धन पेरलेलं आहे, पण त्यांनी म्हटलं ना करंटा त्याच्यावर बसतो आणि उपाशी. तशी आपली स्थिती, आपल्याजवळ सगळं धन आहे पण असं असताना आपण बघतच नाही त्याच्याकडे, वाचतच नाही, वाचलं तरी कळत नाही. त्यामुळे हे जे कळत नाही आहे हे माझ्या भक्तांना कळून देणारा, समजावून देणारा मेळवी जो माझी या भक्ता. हे गीतेतलं रहस्य जे आहे तो माझ्या भक्तांना जो सांगतो. वाटेल त्याला सांगायचं नाही चौकात उभं राहून. तो भक्त आहे का, माझा भक्त आहे का. आणि भक्त आहे का कसं कळायचं. भक्त जर असेल तो भक्ताला भगवंतच पाहिजे असतो, दुसरं काही नको असतं. आणि भक्त आहे असं म्हणून जो काही इतर गोष्टी मागत बसतो, गाडी घ्यायला झाली आहे, घर बांधायला काढलंय, मुलीचं लग्न ठरलंय, त्याला भक्त म्हणत नाही. जो भगवंतापासून कधीही विभक्त नाही, भगवंत जे म्हणेल ते, वेगळा भाग नाही तसा. मेळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी. उदाहरण त्यांनी दिलं कसं की लहान बाळ जसं असतं ते आईशी अनन्य असतं, आईशिवाय त्याचं चालत नाही.
त्या लहान बाळाचं आईचं जसं नातं असतं तसं या भक्ताचं भगवंताचं नातं पाहिजे. भगवंताशिवाय त्याला चैन पडत नाही आणि भक्ताशिवाय भगवंतानं चैन पडत नाही. हे एक महत्वाची गोष्ट. त्यामुळे अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी, हे जसं एकमेकातलं नातं आहे, तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, हे महत्वाचा शब्द आहे. हा, गीता सांगताना तुम्ही पांडित्य प्रदर्शन करता का आदरयुक्त अंतःकरणानं, भक्तियुक्त अंतःकरणानं गीतेचा अभ्यास करता आणि दुसऱ्याला सांगता? हे जे ग्रंथ असतात हे सुद्धा त्यांच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराज आणि भगवंतच आहेत ना. तर वाचून झालं की वर्तमानपत्र जसं टाकतो तसं टाकलं, कुठेतरी पडलंय कुठेतरी. काही लिहायला लागलं की हाताखाली घ्यायचं धरायला. काय घेतली हाताखाली? ज्ञानेश्वरी. असलं हे चालणार नाही. ते प्रत्यक्ष मूर्तिवंत, हे वाङ्मय मूर्ती असं लक्षात ठेवलं पाहिजे. तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी. त्याचं काय होतं? तो देहा पाठी मजसी एकची होय. असं जो करत असेल तो देहपातानंतर माझ्याशी एकरूपच होऊन जातो. कारण संबंध जे जीवन आहे तो माझ्याकडे बघूनच त्यांनी घालवलेला आहे. ते आता जाणार कुठं दुसरीकडे? त्या दिशेनंच देहाच्यामुळे तो दोन आहे असं दिसत असतो, पण वस्तुतः तो माझ्याशी एक. ते पुढच्या ह्याच्यात त्यांनी तेच घेतलेलं आहे. बघा तुम्ही आता काय म्हटलं, गायत्री मंत्राचे रहस्य ही गीता तैशी माझ्या भक्ता मेळवी जो, भक्तांची गीतेशी करील जो भेटी, होय तो देहांती मदरूपची. तो माझ्याशीच मिळून जाईल. न च तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मान अन्य प्रियतरो भुवी. त्याला जोडून हा पुढचा घेतलेला आहे. काय म्हणतात त्याच्यामध्ये? म्हणजे हे जसं सांगितलं गीतेची भेट करून देईल तो माझ्याशीच एकरूप आहे. आता नुसतं माझ्याशी एकरूप होईल इथं थांबले नाहीत ते, त्यांना राहवत नाही. आणखीन पुढे सांगतात. बघा काय सांगतात ते. आणि देहाचे ही लेणे लेऊनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोची पडिये. जे देहाचं लेणं लावून राहिलेलं आहे, वेगळेपणा दिसतोय, तरी देखील जीवा प्राणाने तो मलाच आवडत आहे. ज्ञानिया कर्मठा तापसा या खुणेची या माणूसा माझी तो एकुगा जैसा पडिये मज. ह्याला काय म्हणतात बघा. शरीराचे लेवून या लेणे असे भिन्नपणे जो वरी, तो जोपर्यंत वेगळा आहे असं वाटतं तोवरीही, म्हणजे असा जो भक्त आहे तो सामान्य माणसाला तो भगवंतापेक्षा वेगळा आहे असं वाटतं. पण ते म्हणतात त्यावेळी देखील मज जीव प्राणासम तोची भक्तोत्तम आवडेगा. तो भक्तोत्तम आहे असा जो कोणी असेल तो जीव प्राणासारखा आहे मला, इतकं त्याच्यावरती मी प्रेम करतो. मग ज्ञानी कर्मयोगी तपस्वी वा चांग ऐसे अंतरंग भक्त जे का. आता कोणी ज्ञानी आहे, कर्मयोगी आहे, तपस्वी आहे, हे सगळे आहेत, हे अंतरंग शिष्यच आहेत, अंतरंग भक्तच आहेत माझे. पण तया माझी एक तोही आवडता मेळवी जो गीता मत भक्तासी. बघा आता त्याचं महत्व किती सांगितलेलं आहे. ज्ञानी आहे तोही माझाच भक्त आहे, हाही माझाच भक्त आहे, पण तो तेवढ्या पुरता राहत नाही. म्हणून स्वामीजी नेहमी म्हणायचे स्वतः पुरतं कळलं इथं थांबायचं नाहीये, दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे, समजून देता आलं पाहिजे. कशासाठी असं जर विचाराल तर हे आश्वासन आहे भगवंताचं. असा जो कोणी आहे ना, तर मला आवडता सगळ्या भक्तामध्ये जो कोणी हे काम करतोय गीता समजावून सांगण्याचं, तो मला जास्त प्रिय आहे. माझी या भक्तांचा मेळावा पाहून देई त्या लागून गीताशास्त्र तोची एक प्रिय जैसा त्रिभुवनी तैसा दुजा कोणी नाही मज. पण इथेही पुन्हा सांगितलं भक्तांच्या मेळाव्यात सांगायचं. नुसती व्याख्यानं बाहेर चाललेली आहेत किंवा शाळा कॉलेजातून गीतेचं किंवा ज्ञानेश्वरीचं ज्ञान दिले तर भक्ती व्यक्ती काय नसते. याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, परीक्षेसाठी अभ्यास चाललेला असतो, काय चाललेला. याचा अर्थ असा इथे या ठिकाणी की सांगणाराचा अधिकार काय आहे, विषय कोणता चाललेला आहे आणि कुणाला सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सांगणाराही अधिकारी पाहिजे, त्याला प्रेम पाहिजे, हा हेतू समोर ठेवून पाहिजे, ऐकणारे श्रोते पाहिजेत आणि गीताशास्त्रासारखा विषय पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत.
म्हणून इथं म्हटलं बघा, तैसा भूतळी आघवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा. भक्तजनांच्या मेळाव्यात जो सांगतो. आणि आणखी काय पुन्हा ते, मज ईश्वराचे निलोभे हे गीता पडता क्षोभे, जो मंडन होय सभे संतांचे. हे कशासाठी करतोय हा? ईश्वराचे निलोभे. त्याला लोभ कीर्तीचा मानाचा नाहीये, पैशाचा लोभ नाहीये. त्याला जर लोभ असेल तर ईश्वराचा लोभ आहे. मला ईश्वर प्राप्ती पाहिजे आहे, त्यासाठी तो करतो आहे. म्हणून ईश्वराचे निलोभे हे गीता पडता अक्षोभे, जो मंडन होय संतांच्या सभेमध्ये तो मंडन होतो, म्हणजे प्रतिष्ठा पावतो, त्याला मोठं महत्व मिळतं. बघा, म्हणजे ईश्वराच्या प्रेमेची ही गीता सांगता. आणखी काय करायला पाहिजे? पथ्य सांगितलं, अहंता सोडून या. सगळ्या गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत. ईश्वराचा लोभ, डोळ्यासमोर दृश्य काय, कोणाला सांगतोय, काय सांगतोय, आणि ते सांगत असताना पुन्हा अहंता सोडून या. ते स्वरूपानंदांच्या चातविषय आहे. म्हणून ज्ञानेश्वरीवर सुद्धा जेव्हा सोपं केलेलं आहे, ते सुद्धा कुणी केलेलं आहे इकडे लक्ष पाहिजे. ते सांगणारा संतच पाहिजे, जे तो अनुभवाच्या आधाराने आपल्याला सगळं सांगतो. म्हणून इथं जे सांगितलं, ईश्वराच्या प्रेमे आणि अहंता सोडून या, संतांच्या सभे माझी राहे होऊन या भूषण जो. असा जो कुणी आहे तो संतांच्या सभेत देखील भूषण दागिना होऊन राहतो. सगळ्यांना असं वाटतं की असावा, याने आपल्याला सांगावं. आता असं जो सांगणारा असेल त्याचं काय व्हायला पाहिजे हे पुढच्या 4-5 ओव्यात सांगितलेलं आहे. म्हणजे निखळ बुद्धीच्या पातळीवर सांगणारा आणि अंतःकरणात भाव भरलेला असताना सांगणारा, त्याची स्थिती काय होते तर सांगता सांगता अष्टसात्विक भाव कसे दाटून येतात त्याचं वर्णन ह्या पुढच्या सगळ्या 4-5 ओव्यात आल्या. बघा आता कसं आहे. नवपल्लवी रोमांचितू. अष्टसात्विक भाव आले म्हणजे जशी बारीक बारीक पल्लवी येते ना, तशी त्याच्या अंगावर रोमांच येतात. मंदा निळे कापवितू. त्याचं अंग कापायला लागतं त्या अष्टसात्विक भावाने. रोमांच आलेले आहेत, शरीर कापता आहे. आमोद जळे ओलवितो फुलांचे डोळे. डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत, आनंदाश्रू आले आहेत, भावाश्रू आलेले आहेत. कोकिला कलरवाचे निमिषे सद्गद बोलवित असे. आवाज भरून आलेला आहे, बोलवत नाही आहे त्याला, गदगदून आलेला आहे. वसंतू का प्रवेशे मदभक्ता आरामे. जसं उद्यानात वसंत ऋतू आला की जशी सगळ्याला पालवी फुटते, सगळीकडे असं भरून जातं, फुलं येतात, फळं येतात, तसं याच्यामध्ये सगळेच्या सगळे जे आहेत हे असं भरून गेलेलं आहे. का जन्माचे फळ चकोरा होत ये चंद्र ये अंबरा, ना ना घन मयूरा वो देत पावे. याच्यावर बघता काय म्हणतात आता हे अष्टसात्विक भावाचं स्वरूपानंदाने काय वर्णन केलं बघा. नूतन पल्लवा सारिके साचार करीत शरीर रोमांचित, हालती का जैसे वृक्ष मंद वाते, तैसा शरीराते डोलवित. हे मुद्दाम करत नाही तो, ती अंतरशक्ती जागृत झाल्याचा परिणाम. जसं ध्यानामध्ये जर शक्ती जागृत झाली, तुम्हाला डोला म्हणून डोलवत नाही, ते आपोआपच डोलायला लागतं, तिच्याशी अवस्था येते. तसं डोलवित. ओली व्हावी पुष्पे मकरंद रसे. बघा आता, व्हावीत तैसे आनंदाश्रू. आनंदाश्रू कसे होत आहेत तर फुलामध्ये, फुलं कशाने ओली होत आहेत? मकरंद रसे. फुलामध्ये जो मध असतो त्या मधामुळे ते फुलं ओली झालेली आहेत. तशी इथं भगवंताच्या वरच्या भावामुळे, भक्तीमुळे, प्रेमामुळे डोळ्यातून आनंद अश्रू आपोआप येत आहेत. हे रडण्याचे अश्रू नाही आहेत, हे भाव भक्तीचे अश्रू येत आहेत. कोकिल कुजना ऐसे सद्गदित, काढाया लावीत धन्योद्गार. कोकिळचं कुजन जसं होतं सद्गतीत घळ झालंय आणि धन्य उद्गार येत आहेत. म्हणजे बोलताना, सांगत असताना सुद्धा भगवंताविषयी सांगतायत, गीतेविषयी सांगतायत. त्यामुळे उद्गार जे येत आहेत ते धन्यतेचे येतात की मी धन्य आहे आणि धन्य धन्य जे काय माझ्याकडून केलं जात आहे ते. म्हणजे असा एक कृतार्थ होऊन आनंदाने असं ते सगळं वर्णन केलेलं आहे. माझ्या भक्तरूपी उद्यानात
उद्यान कसला आहे? भक्तरूपी उद्यानात भला जणू प्रवेशला वसंत तो. भक्तरूपी उद्यानात वसंताचा प्रवेश झालेला आहे. मग आता त्या सगळ्या भक्तांच्यावर हा परिणाम दिसायला पाहिजे. त्याच्यासाठी अंतःकरण भरून आलं पाहिजे. कोरडं असता कामा नये इथं काही, आत भरलं पाहिजे. किंवा ना तरी सजळ मेघ नवोदित पावती ओ देत मयुरासी. आणखीन एक त्यांनी सांगितलेलं आहे, सजळ मेघ नुसते आलेले कोरडे मेघ नाही, पावसाने भरलेले जे सजळ मेघ आहेत नवोदित आलेले, पावती ओ देत मयुरासी. आपल्याला असं वाटण्यासाठी आपल्यासाठी पाऊस पडतोय का, खाली येत आहे याच्यासाठी असं नाही. मयूर नाचावे, मेघ पाहिलं की मयुराला आनंद होतो, त्याच्यासाठी ते आलेले आहेत. तैसी माझी प्राप्ती व्हावी, हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे सगळं जे तो करतो आहे देहभान विसरलेला आहे. कशासाठी, काय, कोण, कशाचं भान नाही आहे. पण प्रश्नही असा असतो की वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन असं म्हटलेलं आहे. श्रोते सुद्धा त्याच्या सांगण्याला जर प्रतिसाद देणारे असले तर वक्त्याला सुद्धा भरतं येतं. म्हणून ते भक्तांच्या सभेत म्हटलेलं आहे त्यांनी. भक्त जर नसतील आणि मख्ख जर चेहरे सगळ्यांचे असतील तर सांगून त्याला काही प्रतिसाद मिळत नाही. एखादा गाणारा जर असला आणि सगळे असे बसलेत आपल्यामध्ये असं नाही. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल पुष्कळ वेळा की गाणारे जे असतात ते 10-5 माणसं समोर बसवतात. किंवा तुम्ही यान समोर बसा, म्हणजे मागं तिकडं काय अंधारात चाललं असेल ते चालू नये. त्याला दाद जर त्या श्रोत्यांकडून मिळत असेल तर ते गाणं रंगतं. तसं प्रवचन सुद्धा रंगतं, कीर्तन प्रवचन रंगतं, बोलणं रंगतं, अभंग गायन रंगतं. केव्हा की त्या अभंगाचा अर्थ श्रोत्याला कळतो आहे, त्याला तो दाद देतो आहे आणि त्याप्रमाणे त्याच्या म्हणजे सांगितलेलं काही कळतं आहे असं तरी चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. असं जर असेल तर आणखीन सांगावं असं वाटत असतं. पुढे आता म्हटलं, तैसा सज्जनाच्या मेळापी. इथं सज्जन याचा अर्थ जंटलमन नव्हे, सत्यजन, जे सत रूप होण्यासाठी साधना करतायत, आर्तता आलेली आहे. सज्जनाच्या मेळापी गीता पद्य रत्नी उमपी. ही गीता पद्य रत्नी आहेत. बाकीचे ते हिरे माणके ज्या दागिने असतात तसे नाही, ते त्याला काही किंमत नाही. हे जे रत्न आहे एक एक जीवाचा उद्धार करणारं रत्न आहे. त्यामुळे गीता पद्य रत्नी उमपी वर्षे जो माझ्या रूपी होती ठेवून हेतू ठेवून या. हे सगळ्या वर्षाव जो करतो कशासाठी, माझ्या रूपाच्या ठिकाणी हेतू ठेवून, म्हणजे माझ्या प्राप्तीची इच्छा मनात ठेवून हे गीता श्लोकाची रत्न आहेत त्याचा वर्षाव करतोय. तो श्लोक जरी असला तरी त्याचा अर्थ सांगितल्याशिवाय कळत नाही. जसं शब्दाची टरफलं काढायची ना आतला ब्रह्मरस सांगायचा, तसं नुसतं गीता पाठ जरी केली तरी त्याच्यातला एक एक शब्दाचा अर्थ जेव्हा सांगणाराला उमगेल, दुसऱ्यालाही सांगता येईल, तेव्हा ते प्रत्येक श्लोक म्हणजे एक रत्न आहे हे तेव्हा लक्षात येईल, तोपर्यंत येणार नाही. तैसा सज्जनाचा मेळापी गीता पद्य रत्नी वर्षे जो माझ्या रूपी. उगी थोडं किरकोळ देत नाही, वर्षाव आहे त्याचा. देऊ का नको, सांगू का नको. ह्याचं कारण काय माहितीये का, सांगणाराला खरीच आत तळमळ पाहिजे की त्या श्रोत्याला कळलं पाहिजे, त्या भक्ताला कळलं पाहिजे. असं राखून ठेवून आधी त्याला कळलं पाहिजे पहिल्यांदा, आणि देताना राखून ठेवून देऊ का नको, काय कुठं असं नाही. म्हणजे आई मुलाच्या नात्यामध्ये जे असतं, आईला वाटत असतं मुलाला किती सांगावं, किती शिकवावं, त्याला काय द्यावं, असं मातेचं अंतःकरण पाहिजे. आणि समोर येणारा जास्तीत जास्त आपल्याला जेवढं कळलं आहे तेवढं मोठ्या कौशल्याने कळलं असलं तरी सांगण्याचं एक पुन्हा कौशल्य जमलं पाहिजे. त्याला न कंटाळता, अवघड न वाटता, सोपं करून घास जसे घ्यावेत अशा तऱ्हेचं पाहिजे. वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणी मग तयाचे निपाडे पढियंते मज पुढे नाही चिगा मागे पुढे न्याहाळीता. तयाचे निपाडे, त्याच्या जोडीचा, त्याच्या तुलनेचा,
पडियंते माझा आवडता नाही चिगा, त्याच्या इतका पूर्वी कधी झाला नाही, पुढे कधी होणार नाही, तोच मला प्रिय आहे. अर्जुना ह्या ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी, जो गीतार्थाचे करी परगुणे संता. परगुण करायचं म्हणजे काय झालं, त्याला वाढायचं पक्वान्न पोटभर. आपलं नुसतं नैवेद्य दाखवलं मागं ताट उडून घेतलं असं नाही आहे. किती खातो खा, किती रस सेवन करायचं तुला घे घे. म्हणून इथं त्यांनी म्हटलंय तैसी माझी प्राप्ती व्हावी ह्याचीसाठी शुद्ध भाव पोटी ठेवून जो. शुद्ध भाव ह्याचाच अर्थ असता निष्काम बुद्धीनं. हे करत असताना मला काही मिळावं अशी इच्छा नाही आहे, मला मिळायचं एकच भगवंताची कृपा. आणि त्याला हे केलेलं आवडतं म्हणून मी ते करणार आहे. जे काही केलं असता सद्गुरूंना प्रिय होतो, भगवंतांना प्रिय होतो, अशी प्रत्येक कृती आपल्या हातून झाली पाहिजे. आचार विचार उच्चार आपल्या मनात देखील प्रत्येक गोष्ट करताना असं पाहिजे की सद्गुरूंना आवडेल का, भगवंताला आवडेल का, हा लक्ष ठेवून करायचा आहे. तया भक्ता ऐसा, असा जो कुणी असेल, तया भक्ता ऐसा आवडता नाही मला झाला दुजा कोणी, त्याच्या इतका मला कोणीही आवडता नाही. आणिक नाहीच पुढेही होणार. असा जो झाला आणखी पुढे कुणी होईल हे होईल नाही. हा जो आहे हा सांगतो त्रिवार तुझं ऐसे, बजावून सांगतो, पक्क सांगतो तू हे लक्षात ठेव, त्याच्यासारखा प्रिय मला कोणी होणार नाही. भक्तिभावे संत सज्जना लागोन. संत सज्जन पुन्हा पुन्हा सांगितलेत बघा. कुणाला घालायचे मेजवानी, संत सज्जनांना मेजवानी घालायची. कशी घालायचे, उरकून टाकली नव्हे. भक्तिभावे प्रत्येक शब्द आपण घ्यायला पाहिजे. भक्तिभावे संत सज्जना लागोन घाली जो भोजन. नुसती अशी डिश पुढं करायची घेतल्यासारखी केली असं नाही, पोटभर जेव्हा किती जेवता येते. भोजन कशाचं, गीतार्थाचे. गीतेचा प्रत्येक श्लोक प्लस एक अर्थ समजून घेतायत. गीतार्थाचे तयाचा गा मज एवढा जिव्हाळा. जिव्हाळा अंतःकरणात असतो, वरवर नसतो. एखाद्याबद्दल जिव्हाळा वाटला म्हटलं ना, तो आत बसतो, असं बाहेरच्या बाजूला नाही. आले फराय तुमचं भेट झाली वगैरे असं नाही. तयाचा गा मज एवढा जिव्हाळा आवडे आगळा तोची एक. असा जो कोणी आहे तोच एक मला अत्यंत आवडता होता. म्हणून मी सांगितलं संत वाङ्मयाचा अभ्यास करताना निरनिराळ्या प्रकाराने मंडळी करत असली तरी देखील खरा जे काही गीते संतांचा अभ्यास करायचा आहे त्याचा उद्देश हाच पाहिजे की ह्याच्यातून मला भगवत प्राप्ती झाली पाहिजे, मी त्याचा आवडता झालं पाहिजे. आणि हे सांगता सांगता केव्हा त्याच्याशी मी मिळून गेलो हे मलाही कळतं का, मला होऊन गेला, मिळून गेला. काय झालं बा, गेला, मिळून गेला, बुडून गेला पाण्यात. आता वर सांगायला राहत नाही. तसा तो त्याच्याशी लीन होऊन गेला. आता मागं वेगळं होऊन सांगायला शिल्लक राहिलेला नाही आहे, इतका त्याच्यामध्ये गेला. असा ह्या 2 श्लोकाचा अर्थ जो आहे हा महत्वाचा. कशासाठी सगळं करता, ह्यासाठी सगळं करता. मी सुद्धा जी धडपड जी आहे, ग्रंथ काढा, अमुक करा, केंद्र घ्या, कशासाठी विचाराल तर जाहिराती फोटो यासाठी नव्हे. हे जे भगवंतांचं आश्वासन आहे, या आश्वासनाला धरून आपण केल्यानंतर तुकोबाने जसं भांडून सांगितलं, इतकं सगळं केलं आता मला भेटत नाहीस म्हणजे काय, की बहिणाबाई जशी भांडली त्याच्याशी आपण भांडू शकत नाही, आपण केलंच नाही काही. मग भगवंताशी सुद्धा भांडता आलं पाहिजे. घेसी तेव्हा देसी असं म्हणायचं. तू काही घेतोस आणि मग देतोस आम्हाला, तसा हा हेतू ठेवून केलं तर त्याला पोचतं. हरिओम तत्सत. पण आपण सांगत असतो मी हे केलं, माझं म्हणणं असं, मी सोडणार नाही, बघून घेईन, मी त्याच्यासाठी इतकं केलं. अरे बाबा स्वप्न आहे सगळं ते. लक्षात येत आहे का बघ तुझ्या. म्हणजे ज्ञानी पुरुष सगळ्या गोष्टी बघतो, अलिप्तपणाने बघत असतो. असं झालं तसं झालं, ठीक आहे, त्याचा खेळ चाललेला आहे सगळा.
म्हणजे आपल्या देह मन बुद्धीच्या अंगाने होणाऱ्या सगळ्या क्रियांकडे सुद्धा तर का तो म्हणतो ते प्रकृती वशात चाललेलं आहे. जास्तीत जास्त प्रकृती सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु कुत्रं शेपटीच हलवणार आणि मांजर डोळे मिटूनच दूध पिणार. मांजर कधी शेपटी हलवणार नाही आणि कुत्रं डोळे मिटून दूध पिणार नाही. किती तुम्ही आणा, कुठलं ते अमेरिकेहून आणलं आणि कुठून आणलं तरी कुत्रं ते तसंच असणार. तशी प्रकृती स्वामनिय क्षतेची काही प्रकृतीगत आपले जे धर्म आहेत जन्मजन्माच्या संस्काराने आलेले ते तसेच राहणार. स्वामींना म्हणायचे स्वामी हे काही बदलत नाही, काही नाही, आता कसं काय करायचं. ते म्हणलं आता त्या प्रकृतीचा विचार नको. काही गोष्टी ज्या आहेत मर्यादित पाहिजेत, अर्थात वाटेल त्या नाही, पण थोड्याशा बारीक सारीक जर गोष्टी असल्या तर ठीक आहे. प्रकृती केली, मी त्याच्यापासून अलिप्त आहे. जे चोऱ्या करायच्या मी त्याच्यापासून अलिप्त आहे असं नव्हे. मग तुझ्या शिक्षा झाली तरी तू त्याच्यापासून अलिप्त राहा. तुला काहीच केलेलं नाही, तुला त्या देहाला तुरुंगात टाकलेलं आहे, तू राहा ना स्वस्त तुझ्या ठिकाणी, असं नाही. तेव्हा आता सगळा परमार्थ झाला इथं. आता काही करण्याजोगं राहिलेलं नाही. मग आता शांत बसायचं का, देहाने कर्म करायचे. लक्षात आलं का. हे जे उत्तम पुरुषाचं लक्षण सांगितलं तोच मी आहे असं आत लक्षात ठेवायचं. पुरुषोत्तम आणि देह दिला जी जी कर्म केलेली असतील ती योग्य